नमस्कार. मी मीना शिंदे, कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव या गावातून बोलते आहे. मी आज तुमच्यासमोर माझा एक छोटासा अनुभव शेअर करते आहे. तर मला 2017पासून किडनी स्टोनचा प्रॉब्लेम सुरू होता. जशी माझी आई एक्सपायर झाली त्यानंतर 6 महिन्यानंतर मला तो प्रॉब्लेम सुरू झाला आणि तो अद्यापपर्यंत तसाच होता. परंतु 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मला त्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही, म्हणजे मला त्याचा तसा काही त्रास पण जाणवला नाही. परंतु त्या आधीच्या ज्या वर्षांमध्ये मला ज्याचा जो त्रास झाला त्यावेळेस मी ते सुळे लिंबू वगैरे त्या पाण्याचा थोडक्यात त्याचा रस मी ग्रहण करायचे आणि शेपोटी ते पाणी प्यायचे. 1-2 दिवसाच्या म्हणजे 3 दिवसाचं मी त्याचंवालं ते प्रोटोकॉल फॉलो करायचे. 3 दिवस त्या लिंबाचा रस पाणी प्यायले की माझा तो किडनी स्टोनचा प्रॉब्लेम तेवढ्यापुरता शांत व्हायचा. पण पुन्हा 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 तोच त्रास सुरू व्हायचा. आणि नंतर काही काळानंतर म्हणजे 2024मध्ये जपानच्या इनेजिक कंपनीचं वॉटर आयनायझर हे मी माझ्या घरामध्ये इन्स्टॉल केलं. खरं तर चमत्कार असा की माझी जी किडनी स्टोनची जी काही समस्या होती, म्हणजे एक लपलेला आजार असं म्हणता येईल. तो लपलेला आजारसुद्धा त्या पाण्यापासून बरा झाला. म्हणजे 12 जानेवारी म्हणजे कालचीच तारीख, त्या दिवशी माझा जो किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे बाहेर झाला. म्हणजे मला जो अचानकपणे त्रास सुरू झाला तो अचानकपणेच पूर्णपणे संपला. कारण आमचे वाव अकॅडमीचे जे आम्ही त्यांना देवता म्हणतो, त्यांचे जे नुसके आहेत, म्हणजे त्या केंगण पाण्याबरोबर आपण ते प्रोटोकॉल पाळले तर पाहिजेच, पण वैभव दादा जे नुसके सांगतात ते पण आपण आपलेसे केलेत तर नक्कीच त्या पाण्यापासून आणि त्या नुसक्यांपासून आपल्याला आराम हा नक्कीच मिळतो. तर झालं असं की मी फक्त 3 दिवसाचा कोर्स केला. योगायोग म्हणता येईल किंवा मग थोडक्यात असं की शेती करत असल्याने किंवा शेतामध्ये ते पिकवलेलं नसल्याने दादांनी सांगितलं होतं की कोथिंबीर ही 9.5 pHच्या पाण्यामध्ये डीप करून ठेवायची अर्धा तास. त्यानंतर त्याचा ज्यूस करायचा. 9.5 pHचंच फ्रेश पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये किमान 2 ते 3 ग्लास तुम्हाला त्याचा रस होईल, ते पाणी पिता येईल अशा पद्धतीचं नाही ते पाणी तुम्ही ते घ्यायचं. वाटल्यास तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पिळून टाकायचा किंवा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. फक्त कोथिंबिरीचा ज्यूस घ्यायला मला थोडंसं वेगळं वाटायचं, म्हणून मी दादांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडे चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळून मी ते घेतलं. म्हणजे ते तसं बघायला गेलं तर फक्त 3च दिवस घेतलं. 3 दिवसात दादांनी तसं तर ते 8 दिवसांचं सांगितलं होतं, पण 3 दिवस मी घेतलं कारण माझ्या घरामध्ये कोथिंबीर त्यावेळेस अवेलेबल नव्हती आणि मी फक्त 3 दिवसाचं घेतलं. पण चमत्कार असा की 3 दिवसात माझी कोथिंबीरही संपली आणि 4थ्या दिवशी माझा जो किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा म्हणजे सॉल्व झाला. खरंच वाव अकॅडमीचे जे आमचे देवता आम्ही त्यांना मनापासून मानतो की त्यांच्या ज्या नुसक्यांमुळे किंवा ते जे काही रेमेडीज वगैरे सांगतात त्याच्यामुळे खरंच जगभरातील लोकांना खूप काही अनुभव आलेले आहेत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी तुमच्यापुढे आज शेअर करत आहे. आणि जगभरातील लोक आहेत की ते त्यांचे टेस्टिमोनीचे जे काही सेशन वगैरे होतात त्याच्यामध्ये ते आनंदाने त्यांना जो अनुभव आलेला आहे तो ते आनंदाने तिथे शेअर करतात. खरंच ते पाणी इतकं मिरॅकल आहे, म्हणजे जसं गंगेचं पवित्र पाणी असतं, जसं झरण्याचं वाहतं पाणी असतं, तसंच ते पाणी अगदी जिवंत पाणी आहे. आपल्या घरातील पाण्याला ते पाणी पूर्णपणे जिवंत करतं. म्हणजे आपलं जसं ॲक्वा आहे, केंट आहे, हे ज्या मशिनरी आहेत हे फक्त आपल्या पाण्याला फक्त फिल्टर करून ठेवतं, म्हणजे त्याचं जे अशुद्धीकरण आहे ते फक्त शुद्धीकरण करतं. पण केंगन वॉटर आयनायझर असं प्रोडक्ट आहे की ते या पाण्याला पूर्णपणे जिवंत करतं. म्हणजे तुमचं ॲसिडिक पाणी एका बाजूला जातं आणि अल्कलाईन पाणी एका बाजूला. आपल्या शरीरासाठी अल्कलाईन पाणी खूप गरजेचं आहे. त्या पाण्यामध्ये आढळलेल्या प्रॉपर्टी आहेत अँटीऑक्सिडंट, अल्कलिनायझेशन आणि मायक्रोक्लस्टर. त्या मशीनच्या पाण्यामध्ये एवढे काय म्हणता येईल जबरदस्त रिझल्ट येत आहेत, प्रत्येकाला येत आहेत, मलाही आला, मला आनंद झाला. तर
तसा तुम्हालाही होईल. प्लीज त्या मशीनला आपलंसं करा. कारण केंगन ही काळाची गरज होते. जसं 10 वर्षापूर्वीचा काळ जर आपण बघितला तर ॲरो ॲक्वा हे फिल्टर आपल्या घरामध्ये सुद्धा नव्हते. आपण फक्त माठातलं पाणी प्यायचं किंवा विहिरीचं पाणी प्यायचं. पण आता जीवनच इतकं पेस्टिसाईड झालेलं आहे, इतकं सगळं काय म्हणता येईल रासायनिक याच्यामुळं सगळं काही विस्कळीत झालेलं आहे. आपल्या शरीरासाठी आपल्याला जे आवश्यक आहे ते आपल्याला मिळत नाही आहे. मग आपण याच्यावरती काहीतरी मात तर केलीच पाहिजे. म्हणून आपण ते पाणी आपल्या जर आपलंसं केलं किंवा ते मशीन आज जरी ती महागडी वस्तू असली तरी आपल्या शरीरापेक्षा ती महाग नाही आहे. कारण आपला एक एक अवयव फार महत्त्वाचा आहे. साधा आपला दात जरी दुखायला लागला तरी माणूस पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो. आपलं त्याचं लक्षसुद्धा त्या एखाद्या कामाकडे लागत नाही. त्याचं सगळं लक्ष जे असतं ते दाताकडे लागलेलं असतं. म्हणून आपला शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आरो प्रत्येकाच्या घराघरात नव्हता. पण एक 10 वर्षाच्या काळानंतर जर आपण पुढं आलं तर प्रत्येकाच्या घरात ते ॲक्वा किंवा ॲरो यासारख्या मशिनरी लागलेल्या आहेत. येणाऱ्या 5 ते 4 वर्षांच्या काळामध्ये केंगन वॉटर आयनायझर सुद्धा ही काळाची गरज होणार आहे. आज लोक शौक म्हणून जर घरामध्ये लावत असतील तर नक्कीच त्याचा सत्कारही केला पाहिजे, त्या संधीचं सोनंही केलं पाहिजे. पण कारण वेळ अशी येणार आहे की आपण जे काही खातोय सगळं पेस्टिसाईड आहे. सगळं काही जे आहेत येणाऱ्या काळात केंगन ही आपली मजबुरी होणार आहे. मग मजबुरी बनण्यापेक्षा किंवा म्हणतात ना ॲम्ब्युलन्सचा आवाज जोपर्यंत आपल्या घरापर्यंत येऊन थांबत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या आवाजाची कर्कशता जाणवत नाही. म्हणून म्हणते केंगनला आपलंसं करा. नक्कीच जीवन बदलेल तुमचंवालं. म्हणतात पाणी हे जलजीवन आहे. आपण काजू किंवा बदाम याला जलजीवन म्हटले काजू किंवा बदामाला जीवन म्हटलेलं नाही. जल हेच जीवन का म्हटलेलं आहे कारण आपल्या शरीरामध्ये 70% वाटा हा पाण्याचा आहे. म्हणून आपण पाणी बदला, आपलं जीवन नक्कीच बदलेल. थँक्यू सो मच.